काँग्रेसनं आरोंकडे जे आरो असतात त्यांच्याकडे कोणत्या प्रकारे तक्रार केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाचं। सरकार पहिले खोटं बोलत होती का आता खोटं बोलतेय एवढंच त्यांनी सांगावं। कारण जे आम्ही आरोप करतो ते आरोप नाही, ही सरकारचीच माहिती सरकारला आम्ही त्यांचा आरसा दाखवतोय। निवडणुकीमध्ये दर 2 तासांनी किती मतदान टक्केवारी झाली हे प्रकाशित केलं जातं आणि ते प्रकाशित करत असताना 4 वाजता किती मतदान झालं हे निवडणूक आयोगानेच प्रकाशित केलेल्या आकड्यांवरच हा दावा आम्ही केलेला आहे। त्यामुळे ते पहिले खोटं बोलत होते का आता खोटं बोलत होते का सदा सर्व काळ ते खोटं बोलतात आहे हे त्याचं हा आमचा प्रतिप्रश्न हा सरकारला आणि निवडणूक आयोगाला आहे। आरोकडे तक्रार केली नाही असं म्हणतात काँग्रेसनं। अहो जी माहिती आरोनेच दिली आहे आणि आरो म्हणजे रिटर्निंग ऑफिसर सांगतो की मतदान 4 वाजता इतकं झालं आणि जेव्हा क्लोजिंग रिमार्क येतात बंद केलेले आकडे जेव्हा येतात तेव्हा ते वाढलेले असतात। त्यामुळे आपणच आपल्या 2 आकड्यांमधली जी तफावत आहे ती आपणच तफावत दाखवत आहेत आणि आम्ही थेट निवडणूक आयोगाकडे आरोची सगळी यंत्रणा ज्यांना अँसरेबल आहे त्या निवडणूक आयोगात या संदर्भात आकडेवारीच्या संदर्भात तात्काळ आम्ही तक्रार ही तेव्हाच केलेली आहे आणि ती तक्रार केल्यानंतर माहिती देखील मागितली होती। ती माहिती न देता निवडणूक आयोगाने नियमच बदलून टाकले। म्हणजे एखादी व्यवस्थाचा तोडमोड किती करायचा आणि असत्य आणि खोटं किती वागायचं याचं हे मूर्तिमंत दुर्दैवानी हे उदाहरण आहे। त्यामुळे आता एकूण सर्वच माध्यमांनी सर्वांनी या संदर्भामध्ये या निवडणूक आयोगाच्या कारभाराला धारेवर धरलं पाहिजे। त्यांनी आकडेवारी दिलेली आहे, त्यांची आकडेवारी आहे तासाला 58 लाख इतकी सरासरी होती। मात्र आरोप स्वरूपाची नाही, ही जी आकडेवारी आहे ही निवडणूक आयोगाने दिलेल्याच आकडेवारीतील तफावत आहे। त्याचे कारण आम्ही त्यांना विचारतोच आहे आणि ते विचारत असताना ते काँग्रेस या भारताच्या डीएनए मध्ये आहे। भारताच्या डीएनएचा आणि काँग्रेसचा डीएनए एक आहे। त्यामुळे प्रत्येक गावात काँग्रेस आहे, गावात ही राहणार आहेत। नेते गेले आणि नेते आले तर काँग्रेस ही अबाधित आहे। आज विरोधी पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून एक मोठी स्पेस आणि मोठी जागा आणि मोठा किल्ला ही काँग्रेस केवळ काँग्रेस आणि काँग्रेस लढवत आहे। काँग्रेस खासदार विशाल पाटील यांना आता भाजपकडून निमंत्रण आहे, चंद्रकांत दादांनी त्याच्यावर ते अधिक बोललेलं त्यांचं उत्तर घेतलेलं ठीक आहे।